नाशिकमधील पंचवटी या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचे दिसून येत आहे। नदी ही अनेकांसाठी केवळ पाण्याचा स्रोत नाही तर धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचे केंद्र आहे। मात्र दुर्दैवाने काही नागरिक नदीच्या पाण्याचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे। मोटारसायकली, रिक्षा, फोर व्हीलर गाड्या नदीच्या पात्रात धुतल्या जात आहेत। ही वाहनं धुताना वापरण्यात येणारे तेलकट पाणी, रसायने आणि इतर घाण नदीत मिसळत असल्याने गोदावरीचे पाणी दूषित होत आहे। यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो आहे। नदीच्या जलगुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। गोदावरी ही पवित्र नदी मानली जाते। ती धार्मिक विधी, पूजाविधी आणि लोकांच्या दैनंदिन गरजांसाठी वापरली जाते। अशा स्थितीत तिच्या पाण्याची गुणवत्ता खराब होणे हे चिंतेचे कारण बनले आहे। पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्था यांनी याबाबत प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे। तसेच प्रशासनाने नदीकाठच्या भागात गस्त वाढवावी, नदीच्या पात्रात वाहन धुण्यास बंदी घालावी आणि पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नागरिकांनीही पर्यावरण जपण्यासाठी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे। प्रत्येकाने स्वच्छतेचे नियम पाळून नदीचे संरक्षण करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे। ही समस्या आजच निर्माण झालेली नाही, मात्र गेल्या काही महिन्यांत प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याने तिच्याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे। गोदावरी नदीचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची आणि प्रशासनाची संयुक्त जबाबदारी आहे। आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहोत। प्रशासन पुढे कोणते पाऊल उचलते आणि प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करते, यावर पुढील माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवू।